प्रभाग क्रमांक 4 मधून वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही उमेदवार येणार निवडून. संदीप जाधव. बीड नगर परिषदेची निवडणूक 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. प्रचारामध्ये आघाडी घेत वंचित बहुजन आघाडी ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये चांगल्या मताने निवडून येणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे शहर महासचिव संदीप जाधव यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की ज्या वेळेस आमच्याकडे सत्ता नव्हती त्यावेळेस आम्ही रस्त्यांसाठी व नाल्यांसाठी तसेच मूलभूत गरजांसाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनं केली आहेत. आता सत्ता आल्यावर आम्ही निश्चितच स्वच्छ कारभार करू असा विश्वास त्यांनी दिला आहे. ऐकूया आपण त्यांच्या शब्दात. काय सांगाल, नगर परिषदेचा प्रचार हा शेवटच्या टप्प्यात आहे. येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये मतदान होईल. काय मुद्दे घेऊन उमेदवारी दाखल केली आहे? मुद्दे जुनेच आहेत. ज्या वार्डातल्या समस्या आहेत, पाणी असन, रस्ते असन, नाल्या असतील, तिथं सर्वत्र घाणीचं साम्राज्य आहे. आणि वार्डात म्हणजे असं दूषित वातावरण झालेलं आहे की सगळीकडं पत्त्याचे डाव, दारू विक्री, नाल्या फुटलेल्या, टक्केवारीने कामं घेणं चालू आहे. काम आडून टक्केवारी खाणं चालू आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि जे विकास कामं व्हायचे ते थांबवले जात आहेत दबावाकडून. अशा गोष्टी चालू आहेत. तर याच्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीने प्रभाग क्रमांक 4 मध्ये आणि प्रफुल्ल बचुटे आणि माझी मिसेस किरण जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आणि आम्ही नक्कीच ह्या सर्व गोष्टींना बाजूला सारून एक नवीन दिशा या प्रभागासाठी उभी करू. काय काय कामं केलेले आहेत प्रभागामध्ये आपण? आम्ही रस्त्यावरले माणसं बघ, पहिल्यापासून आम्ही रस्त्यावर काम करतो. आम्ही या रस्त्यासाठी फुलवाव आंदोलन केलेलं आहे. नाली स्वतःच्या पैशाने बांधलेले आहे. नाल्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. इव्हन या नदीसाठी सुद्धा आंदोलन केलेले आहेत. पुलासाठी आंदोलन केलेलं आहे. शेतकऱ्यासाठी आंदोलन केलेलं आहे. किंवा वार्डाच्या बाहेर सुद्धा जाऊन आम्ही कामं केलेली आहेत. आम्हाला कामं करायला असं सांगायची गरज नाही. आम्ही तळागाळात पहिल्यापासून कामं करणारे माणसं. आम्ही आयत्या पिठावर रेगाट्या मारणारे माणसं नाही. हा रस्ता जो नावगुलीत आता रस्ते झाले ते फक्त वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाच्या यशामुळे झालेले आहे. काय सांगाल मतदारांना? सुज्ञ मतदारांना आमची एवढीच विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, तुम्ही एकदा नवीन बदल घडवा. आमची अपेक्षा आहे वारंवार तेच डबल गिरवीत बसू नका. तुमच्या समोर एक तरुण तडफदार नवीन नेतृत्व उभा राहिले आहे. नवीन उमेदवार आहेत, त्यांना एकदा संधी द्या. तेच उमेदवार देऊन तुम्ही तुमच्या वार्डाची दिशा बदलू नका, दशा करू नका. सगळी एवढीच विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्या. वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केली आहे. काय विजन आहे तुमचं? माझा विजय समाजाकडून नक्कीच विजय आहे. कारण की वंचित बहुजन आघाडीचे युवराज दादा आंबेडकर इथे आले असताना त्यांनी सर्व समाजाची पाहणी केली आणि मला त्यांनी तिकीट दिलं. आणि समाजातून त्यांनी बघितलं की माझा विजय नक्कीच आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय आम्ही अख्ख्या बीडमधून 5 उमेदवार केलेले आणि ते 5ही उमेदवार उद्याच्याला विजय गुलाल लागल्याशिवाय वंचित बहुजन आघाडीला आम्ही शांत बसणार. आवाहन कराल मतदारांना एकच विनंती की आम्हाला वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी एक आम्हाला संधी दिलेली आणि निवडणूक पहिली वेळेसच आपल्या बीड जिल्ह्यात नगर परिषद निवडणूक लढतो आणि निवडणूक समाज बांधवांनी आम्हाला एक संधी द्यावा. आणि आम्ही नक्कीच विकास प्रभाग क्रमांक 4चा विकास आम्ही नक्कीच करते. आणि आमचं चिन्ह आहे सिलेंडर. या सिलेंडर चिन्हाला बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करून आम्हाला गुलाल लागावा. जय